हे गाईज, तुम्हाला माहिती आहे आता समर सीझन चालू झालं, त्याच्यामुळे आपली स्किन नेहमी टॅनिंग चालू झाली आहे. तर त्याच्यासाठी काहीतरी बेस्ट सोल्युशन असं मी शोधून काढलं आहे. तर मी काय केलं, त्याच्यासाठी एक थोडंसं बेसन पावडर आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं आणि मग काय आपली हळद असते, आंबे हळद, ती थोडीशी ॲड केली. त्याच्यानंतर जर तुमच्या स्किनला लिंब सूट होत असेल तर थोडंसं लिंब पिळायचं आणि रोज वॉटर आपलं, ॲक्च्युली माझं झाकण खोलत नव्हतं आणि बाहेर गेली ना की काही ना काय माझी स्किन लगेच टॅन होते. आणि आता उन्हाळा तर चालूच आहे, त्याच्यामुळे काही ना काय स्किनवरती होत असतं. त्याच्यासाठी काहीतरी वेगळं असं मी ट्राय केलं आणि मागे पण तुम्हाला मी एक शेअर केलेलं जे माझं स्किन केअरचं रुटीन. तर हा पण मी स्किन केअरचं रुटीन आहे ना वीकमध्ये 1-2 वेळा तरी फॉलो करतेच. तुम्ही पण हे नक्कीच फॉलो करा. माझं सगळं मिक्सअप करून घ्यायचं, माझं सगळं मिक्सअप करून झालं आणि त्याच्यानंतर मी माझ्या फेसवर पूर्ण अप्लाय करून टाकलं. तुम्ही ना असं थिक लेअरच लावा, म्हणजे जेणेकरून जरा चांगला राहील. आणि जवळजवळ 10 ते 15 मिनटं जास्तीत जास्त करून ठेवा, कारण त्याच्यामुळेच तुमचा रिझल्ट असा चांगला येईल. तर मी पूर्ण माझ्या फेसवरती अप्लाय करून झाला. त्याच्यानंतर थोडासा उरलेला तो माझ्या नेकवरती पण लावला, कारण स्किन आपली त्याच्यावर पण असते. तर ते सगळं लावून झालं. 15 मिनिट्सनी माझा फेस वॉश केला अँड सी अ रिझल्ट. तुमच्या समोर आहे रिझल्ट. कसा दिसतोय सांगा. माझा फेस असा छान, मला खूप भारी वाटायला लागला, एकदम स्किन अशी ग्लोईंग दिसायला लागली. त्याच्यानंतर जे मी लावते सिरम, ते मी सिरम यूज केलं. तुम्ही मॉइश्चरायझर यूज केलं तरी चालतं. असा होता माझा दिवस. कसा वाटला तुम्ही पण फॉलो करा.